हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सिम्पली इंग्लिश विथ प्रियांका, जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना गाईज, हा माझ्या एका 3rd स्टँडर्डच्या सबस्क्रायबरच्या डिमांडवर आहे. त्याच्या स्कूलमध्ये इलॉक्युशन कॉम्पिटिशन आहे, तर त्याला सेल्फ कॉन्फिडन्स या टॉपिकवर व्हिडिओ हवा होता. तर दिस व्हिडिओ इज ऑन हिज डिमांड. चला गाईज, जास्त वेळ वाया न घालवता लेट्स जम्प इन टू द टॉपिक. इलॉक्युशन कॉम्पिटिशन म्हणजे स्पीच. तर ज्यावेळेस तुम्ही स्पीच देता त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जसे की ज्यावेळेस तुम्ही बोलता तर तुमचं प्रोनाउन्सिएशन हे क्लिअर असलं पाहिजे. फर्स्ट. सेकंड म्हणजे तुम्ही कसं उभं राहता, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे. कारण की जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर ते तुमच्या बॉडी लँग्वेज मधून दिसेल. तर ट्राय टू बी कॉन्फिडंट while giving the speech because it is all about speech. हे स्पीचचं कॉम्पिटिशन आहे, ठीक आहे. तर तुमचा बोलायची पद्धत कशी आहे हे सुद्धा मॅटर करतं. तर जेव्हा तुम्ही स्पीच कॉम्पिटिशनसाठी पार्टिसिपेट करत असाल तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. चला गाईज, तर आपण स्पीचचे काही पॉइंट्स बघूया. स्पीचची सुरुवात ही नेहमी ग्रीटिंग्स पासून सुरू होते. म्हणजे जसं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. जर तुमच्या स्कूलमध्ये कोणी गेस्ट आले असतील तर तुम्ही त्यांचं नाव मेन्शन करा. म्हणजेच कसं, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड डिग्निटरीज, गेस्ट, प्रिन्सिपल मॅम, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. सपोज गेस्ट नसतील तर ऑफकोर्स तो पार्ट तुम्हाला स्किप करून द्यायचा आणि टीचर पासून सुरुवात करायची, ठीक आहे. सेकंड पॉइंट, तुमचं नाव आणि स्टँडर्ड सांगा. ऍक्च्युली मॅन्डेटरी नाहीये, जर सांगितलं तर इट्स बेटर. सो यू कॅन स्टार्ट लाईक जसं की माय नेम इज प्रियांका. तर मी कसं म्हणेन, माय नेम इज प्रियांका फ्रॉम 3rd ABC, वॉट एव्हर युअर डिव्हिजन इज. थर्ड पॉइंट मध्ये तुमचा टॉपिक काय आहे किंवा तुम्ही इकडे कशासाठी आहात त्याचं कारण द्यायचं. म्हणजेच टुडे आय एम गोइंग टू स्पीक फ्यू लाईन्स ऑन सेल्फ कॉन्फिडन्स असं पण म्हणू शकता, किंवा असंही म्हणू शकता, टुडे आय एम हिअर टू प्रेझेंट अ स्पीच ऑन सेल्फ कॉन्फिडन्स. याच्यानंतर मेन स्पीचला सुरुवात होते. टॉपिक काय आहे, सेल्फ कॉन्फिडन्स. मग नेक्स्ट पॉइंट असला पाहिजे की व्हॉट इज सेल्फ कॉन्फिडन्स. मग तुम्ही म्हणाल की सेल्फ कॉन्फिडन्स इज हॅव्हिंग बिलीफ इन आवर सेल्फ. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवरचा विश्वास. नेक्स्ट इज, इट इज नॉट टॉट बाय एनीवन, इट इज समथिंग दॅट वी नीड टू डेव्हलप बाय आवर सेल्फ. म्हणजेच सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला कोणी शिकवत नसतं, आपल्याला स्वतःला आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप करावा लागतो. नेक्स्ट इज, सेल्फ कॉन्फिडन्स इज लाईक अ सुपर पॉवर दॅट मेक्स अस फील गुड अबाउट आवर सेल्फ अँड टेल अस दॅट यू कॅन डू एनिथिंग यू सेट युअर माइंड टू. म्हणजेच काय की सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे एक सुपर पॉवर आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल खूप छान वाटतं. सुपर पॉवर आपल्याला नेहमी सांगत असते की तुम्ही सगळं काही करू शकता. नेक्स्ट इज, वी ऑल हॅव डिफरंट गोल्स इन आवर लाईफ्स, बट इफ वी वॉन्ट टू अचीव दिस गोल्स, सेल्फ कॉन्फिडन्स इज द मेजर फॅक्टर और सेल्फ कॉन्फिडन्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे ध्येय असतात, पण जर तुम्हाला ते ध्येय अचीव करायचे असतील, मिळवायचे असतील, तर अशा वेळेस सेल्फ कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास खूप जास्त महत्वाचा असतो. नेक्स्ट इज, व्हेन यू हॅव सेल्फ कॉन्फिडन्स, इट्स लाईक हॅव्हिंग अ चिअर लीडर इनसाइड यू सेइंग दॅट यू कॅन डू इट. चिअर लीडर म्हणजे की तुम्हाला नेहमी सांगत राहणं, पुश करत राहणं. सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा तोच रोल प्ले करतो. नेक्स्ट इज, रिमेंबर एव्हरीवन मेक्स मिस्टेक अँड दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. But self-confidence helps you bounce back from your mistake and learn from them. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्ती चुकतो, बट ते नॉर्मल आहे. पण जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही चुकांमधनं सुद्धा शिकता आणि पुढे जाता. नेक्स्ट इज, इफ यू डू नॉट हॅव इनफ कॉन्फिडन्स, यू आर नॉट एबल टू से नो टू समथिंग दॅट यू डोंट लाईक. म्हणजेच तुमच्यामध्ये जर सेल्फ कॉन्फिडन्स नसेल तर तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाहीयेत ती कधी नकार नाही देऊ शकत. एवढं झाल्यानंतर तुम्ही एक एक्झाम्पल देऊ शकता, जसं सायकलचं एक्झाम्पल. जस्ट लाईक वेन यू आर लर्निंग टू राईड अ बायसिकल, यू वोबल अ बीट ॲट फर्स्ट, but with practice and belief in yourself, you learn to ride the bicycle smoothly. म्हणजेच काय की ज्यावेळेस तुम्ही सायकल शिकता, सुरुवातीला तुम्ही पडता, धडपडता, पण तुम्ही सारखं सारखं त्याची प्रॅक्टिस करता आणि तुम्हाला तुमच्यात विश्वास पण असतो की मी एक ना एक दिवस सायकल शिकेन, आणि त्या विश्वासामुळे तुम्ही हळूहळू सायकल चालवायला शिकता. इतकं झाल्यानंतर मग तुम्ही काहीतरी तुमच्या स्पीच मधून एक संदेश किंवा मेसेज देऊ शकता. So friends, finally, I would like to say that be proud of who you are and remember that you are capable of doing amazing things. Believe in yourself and see how much you can achieve. हा पॉइंट झाल्यानंतर you can say thank you so much and it is done.
हे होतं थर्ड स्टँडर्डसाठी सेल्फ कॉन्फिडन्सचं स्पीच, की थर्ड स्टँडर्डच्या अकॉर्डिंग मे बी हे स्पीच ओके होतं, कारण की मी माझ्या फर्स्ट स्टँडर्डच्या मुलीला अशा प्रकारचे स्पीच मी त्याच्याकडनं लर्न करून घेत असते. पण तरी पण जर तुम्हाला असं वाटलं असेल की याच्यामध्ये काही टफ शब्द आहेत किंवा टफ सेंटेन्सेस आहेत, तर तुम्ही त्या गाळू शकता, तुम्ही त्या सेंटेन्सेस स्किप करू शकता. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.